नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया GRP लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 14,420 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 2,000 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 16,744 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 3,416.80 रुपये. आणि GRP लिमिटेडने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 303.09%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 3:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरवर 3 बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 4 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्सडेट ठेवली आहे 12 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया थिंक इंक पिक्चर्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 27.94 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 81.89 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 103.10 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 22.52 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये -69.44%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्सडेट ठेवली आहे 9 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया बाटा इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,461 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 19,000 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,771.45 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,269 रुपये आणि बाटा इंडिया लिमिटेडने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये -17.24%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 10 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्सडेट ठेवली आहे 16 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 275.65 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 26,000 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 351.60 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 96.05 रुपये आणि इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 170.78%चे रिटर्न दिले आहे आणि इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडने 1 रुपये 30 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 265.70 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 12,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 384.20 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 99.05 रुपये आणि शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 165.70%चे रिटर्न दिले आहे आणि शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने 0.50 रुपीज म्हणजे 50 पैसेचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया उद्या सकाळी 11 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.